अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन शनिवारी अमेरिकेमध्ये झालं। देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 2600 पेक्षा जास्त मोर्चे काढण्यात आले। या आंदोलनामध्ये अमेरिकेमधील सुमारे 70 लाख नागरिकांनी सहभाग नोंदवला होता। पाहूया। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असलेला अमेरिकेतील जनतेचा रोष हा असा रस्त्यांवर पाहायला मिळाला। द किंग्ज या नावाने देशभरात निरनिराळ्या शहरात ही निदर्शनं करण्यात आली। ट्रम्प सरकार अमेरिकेला हुकुमशाहीच्या दिशेने नेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। देशात कोणताही राजा नको यासाठी लाखो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। शनिवारच्या एकाच दिवसात देशात 2600 निषेध मोर्चे निघाले। यात देशातील 70 लाख नागरिक सहभागी झाले होते। डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे सत्तेचा गैरवापर करतायत, त्याचबरोबर एक प्रकारे आपली हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्या विरोधामध्ये हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरलेली आहे। एका ठिकाणी नाही, दोन ठिकाणी नाही, तर तब्बल 2600 रॅली अमेरिकेमध्ये या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरी विरुद्ध त्या ठिकाणी होत आहेत। आणि याच मुवमेंटला नाव देण्यात आलेलं आहे नो किंग्ज प्रोटेस्ट। एकूणच सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी करतायत आणि एक प्रकारे हुकुमशाहीच करतायत। जणू काही अमेरिकेचे राजा तेच आहेत आणि त्याचाच विरोध करण्यासाठी नो किंग्ज प्रोटेस्ट या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये आज घडीला अमेरिकेमध्ये लोक रस्त्यावर उतरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर, बोस्टन, अटलांटा, लॉस एंजेलिस, शिकागो, वॉशिंग्टन या राज्यात लाखो नागरिक ट्रम्प सरकार विरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। यातील अनेक राज्यात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचं सरकार आहे। रिपब्लिकन पार्टीनं या मोर्चांना अमेरिकेचा द्वेष करणाऱ्यांचा मोर्चा असं सांगत यावर टीका केली आहे। एकीकडे हे निषेध मोर्चे निघालेले असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वीकेंडसाठी फ्लोरिडातील त्यांच्या घरी होते। या मोर्चांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ते मला राजा म्हणतात, मात्र मी राजा नाहीये। ट्रम्प यांच्या कार्यकाळातील विरोधातील नागरिकांचं तिसरं मोठं शक्ती प्रदर्शन होतं। जून महिन्यात झालेल्या अशाच आंदोलनानंतर गेल्या काही महिन्यात ट्रम्प यांच्या काही निर्णयामुळे जनतेचा संताप आणखीनच वाढलाय। यावेळी आंदोलनात नव्या मुद्द्यांचीही भर पडली आहे। स्थलांतरितांवरील छापे, शहरांमध्ये फेडरल सैन्याची नेमणूक, सरकारी कर्मचाऱ्यांची कपात, मोठ्या प्रमाणातील अर्थसंकल्पीय कपात, मतदानाच्या अधिकारांवर मर्यादा, लसीकरणाचे नियम मागे घेणे, आदिवासी जमातींबरोबरच्या करारांवरून माघार, वन बिग ब्युटिफुल बिलाविरोधातील नाराजी। सध्या देशात शटडाऊन लागू करण्यात आले असून अनेक सरकारी सेवा ठप्प आहेत। ट्रम्प प्रशासनाच्या वागणुकीमुळे संसद आणि न्यायपालिकेशीही खटके वाढलेत। नो किंग्ज डे आंदोलनाने अमेरिका अजूनही लोकशाहीसाठी झगडणाऱ्या नागरिकांच्या आवाजाने जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।